नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। त्रिभाषा धोरणाबाबतचा जी.आर. सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत। वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे। शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे। विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आणि राज्य सरकारने अखेर जी.आर. रद्द करण्याचा निर्णय घेतला। मात्र हिंदी आडून आपल्यालाच अडचणीत आणण्यात आल्याची भावना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणल्याचं मत शिशिर शिंदेंनी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात शिंदेची सेना मैदानात उतरली आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या ठिकाणी पोटापाण्यासाठी देशभरातून अनेक जण येतात। मुंबईत काही वर्षांपासून राहणारे लोक आहेत तर अनेकांच्या काही पिढ्याही या शहरात गेल्या। असं असतानाही बाहेरून मुंबईत कामानिमित्त आलेले लोक हे मराठी भाषा बोलत नाहीत। इथली संस्कृती न अवलंबता आपलीच संस्कृती रेटतात। त्यामुळे कधी-कधी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद होतो। याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुनील शेट्टी यांनी एक वक्तव्य केलं आहे। मुंबईत राहायचं तर मराठी आली पाहिजे असं तो म्हणाला। सुनील शेट्टीचे मराठी संबंधित वक्तव्य हे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरेल। गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर नेत्यांची इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील उद्या भाजपमध्ये घर वापसी करणार आहेत। आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय। कारण मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार गटाचे नेते गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वतः सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे। शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। या प्रकरणातील पीडित मुलीने बाल कल्याण समितीसमोर गुन्ह्यातील संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय। पीडित मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले। यावेळी पीडित मुलीने बाल कल्याण समितीसमोर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा केला। यात शिक्षक प्रशांत खाटकोर याने सर्वाधिक त्रास दिला असल्याचे पीडित मुलीने सांगितलंय। भांडूप पश्चिम येथील महेंद्र स्प्लेंडर इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दोघांमध्ये बोलणे सुरू असताना मुलीने मुलाला डेटिंगसाठी विचारले, मात्र मुलाने तिला नकार दिला। त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून ढकलून दिले। या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे। खाजगी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने 2 जुलैपासून संप पुकारण्यात आलेला आहे। खाजगी बस चालक मालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 2 जुलैपासून सरकारच्या विरोधात संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे। आज ठाण्यात बस मालक सेवा संघटनेची बैठक पार पडली। यामध्ये हा संपाचा निर्णय घेण्यात आला। ठाणे जिल्ह्यात एकूण 4,500 खाजगी बस कार्यरत असून यातील काही बस शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात। काही बस या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जातात। सध्या पावसाळा सुरू आहे, त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे। शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे बसचे महत्त्वही वाढले आहे। मात्र आता संपामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे।
एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 15% सवलतीची घोषणा केली होती। एसटीच्या लांब आणि मध्य पल्ल्याच्या आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार आहे। ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे। या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे। तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे। देशात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला, त्यानंतर वेळेपूर्वीच संपूर्ण देशात मान्सून पोहोचला। यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता, त्यानंतर जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। परंतु आता जुलैमध्ये पावसासंदर्भात हवामान विभागाने महत्त्वाचे अपडेट दिले आहे। यंदा जुलैमध्ये दमदार पाऊस असणार आहे। देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106% पाऊस जुलै महिन्यात पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। तर अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।